नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. राजापूर तालुक्यातील नाटे परिसरात गोवा बनावटीची अवैध दारू विक्री. स्थानिक ग्रामस्थांनी टाकली धाड. कारवाईची नागरिकांची मागणी. नवी मुंबई पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी. मागील वर्षात गहाळ आणि चोरीला गेलेल्या वस्तू हस्तगत करून मूळ मालकांना केल्या परत. खेड तालुक्यात उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाणी टंचाईची समस्या गंभीर. घेरा रसाळगड परिसरातील 5 गावे करत आहेत तीव्र पाणी टंचाईचा सामना. आणि रत्नागिरीकरांसाठी दिलासादायक बातमी. शहराला उन्हाळ्यातही नियमित आणि पुरेसा पाणी पुरवठा करण्याचे नगर परिषदेचे आश्वासन. पाहुयात सविस्तर वृत्त. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील नाटे परिसरात गोवा बनावटीच्या अवैध दारू विक्रीवर स्थानिक ग्रामस्थांनी थेट धाड टाकल्याची घटना समोर आली आहे. परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर ग्रामस्थांनी एकत्र येत ही कारवाई केली. मिळालेल्या माहितीनुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नव्हती. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी स्वतः पुढाकार घेत संबंधित ठिकाणी धाड टाकली आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात दारूचा साठा आढळल्याची माहिती समोर येते. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान ग्रामस्थांनी घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील कारवाई सुरू करण्यात आली. अवैध दारू विक्रीवर तातडीने कठोर कारवाई करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात आली आहे. आंदोलन केलं, उपोषण केलं. गोवा दारू या संदर्भामध्ये नाट्यामध्ये 2 बार 2 बियर शॉपी. मी स्वतः व्यावसायिक आहे. राज्य उत्पादन शुल्काला कितीतरी वेळा इंटिमेशन देऊन यांना दाखवून आजपर्यंत या लोकांनी कोणतीही कारवाई केली नाही. आज स्वतः मी एक सामाजिक कार्यकर्ता असून ह्यांचा या ठिकाणी गोव्याची दारू कशी विकतायत आणि कुठची खुले विकतात मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे. पण या ठिकाणी असे दारूधंदे चालू आहेत. इथे अगदी येथे मारू शकता तुम्ही. या ठिकाणी अगदी स्कॅनर लावून पैसे घेत आहेत. इथे दाखवत यांना स्कॅनर संपूर्ण बार उघडून ठेवलाय. नाट्याच्या दारूच्या हड्ड्यावरती स्वतः दारू हड्डा चालना केलेला आहे. बिनधास्तपणे बसतायत. आपण बघू शकता इकडे ही दारू आहे, यांचे पैसे आहेत. इथे ती दारू आहे. ही संपूर्ण ही गोव्याची दारू आहे. इकडे ही पण गोव्याची दारू आहे. खांबा आहे बघ, माझ्या खांबा आहे बघ. हा तो हे गोव्याचा खांबा आहे. खांबा बघ. हा गोवा लिहिलाय. मेड इन गोवा. मेड इन गोवा आहे. दारू विकतात गोव्याची. तुम्ही बघू शकता. हे राज्य उत्पादन शुल्क आहे. ही गोव्याची दारू आहे. परत तुम्हाला मी दाखवतो. ही दारू झाली. ही लिंबूची दारू. याच्यापासून लोकांच्या जीवितात धोका निर्माण होतोय. नवी मुंबई पोलीस परिमंडळ 2च्या पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी करत मागील वर्षभरात गहाळ आणि चोरीला गेलेल्या वस्तू हस्तगत करून मूळ मालकांना परत केल्यात. यासाठी विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कारवाई दरम्यान पोलिसांनी आरोपींकडून सोने, चांदी, मोबाईल फोन तसेच इतर मौल्यवान वस्तू हस्तगत केल्या. एकूण सुमारे 69 लाख रुपयांचा मुद्देमाल संबंधित नागरिकांना सुपूर्द करण्यात आलाय. हरवलेल्या वस्तू परत मिळाल्याने नागरिकांनी पोलिसांचे आभार व्यक्त केलेत. अनेकांनी या वस्तू परत मिळाल्याची अपेक्षा सोडून दिली होती, मात्र पोलिसांच्या प्रयत्नांमुळे त्या पुन्हा मिळाल्याने समाधान व्यक्त करण्यात आलंय. नवी मुंबई पोलिसांच्या कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक होत असून नागरिकांनी अशा प्रकारे गहाळ किंवा चोरीच्या घटना घडल्यास तात्काळ पोलिसात तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ 2 मधील CBD विभाग अंतर्गत आज आपण मुद्देमाल हस्तांतरण कार्यक्रम आयोजित केला होता. याच्यामध्ये प्रत्येक पोलीस ठाण्यातील विविध गुन्ह्यातील चोरीस गेलेला माल तसेच गहाळ झालेला मुद्देमाल आपण तपासाच्या अनुषंगाने तो शोधून नागरिकांना वेळेमध्ये परत करण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत आणि त्याचाच भाग म्हणून आपण मुद्देमाल हस्तांतरण कार्यक्रम आयोजित केलेला आहे. याच्यामध्ये आपण 4 पोलीस स्टेशन नेरूळ, CBD, NRI आणि एअरपोर्ट अशा 4 पोलीस स्टेशनमधील एकूण जवळपास 21 गुन्हे, 37 मिसिंग केसेस, अशातला एकूण सोने, चांदी, 11 वाहने आणि 38 मोबाईल असा एकूण 68,85,000 रुपयाचा मुद्देमाल आज सर्व नागरिकांना परत केलेला आहे. आता 4 जानेवारीला माझं मंगळसूत्र माझ्या घराच्या जवळच मोटरसायकल स्वाराने ते उडवलं होतं. त्याच्यानंतर मग मी 112 नंबरला फोन केला. त्यांनी तातडीने मला रिस्पॉन्स दिला
अगदी निर्भया पथकपासून फॉरेन्सिकवाल्यांनी सगळ्यांनी तिथे माझ्या याला रिस्पॉन्स देऊन हे केलं. आणि पोलीस स्टेशनला पण पोलीसवाल्यांनी पण अत्यंत प्रेमाची आणि आदराची ट्रीटमेंट दिली. आणि ते मिळेल म्हणून तेव्हा त्यांना सांगितलं होतं, पण मी त्याचा विषय सोडून दिला होता, कारण असं कधी होत नाही असं मला बाकीच्या पण लोकांच्या अनुभवातून सांगितलं होतं. पण ही जी माझं मंगळसूत्र गेलं त्याच्या पाठीमागे काहीतरी माझ्या भावना होत्या की माझे वडील जे पोलीस होते त्यांनी ते करून दिलं होतं त्यांच्या रिटायरमेंटच्या याच्यातून. म्हणजे त्याच्याकडे जरा थोडंसं इमोशनल अटॅचमेंट होती त्या दागिन्याबद्दल. दागिना हे फक्त त्याची व्हॅल्यू नव्हती, त्याची व्हॅल्यू इमोशनल होती. म्हणून तर असं म्हणायचं की एका पोलीसवाल्याच्या कमाईची कदर एका पोलीसवाल्याच्या हाताने झालेली आहे. आणि त्याच्याबद्दल मी पोलिसांना भरपूर धन्यवाद देईन. आणि आता मला पटलं की त्या स्कॉटलंड यार्डबरोबर तुलना केली जाते ती खरोखर खरी आहे. माझ्या घरातील कामवालीने माझ्या 2 बांगड्या घेऊन पळून गेली ती. पण मी पोलीस स्टेशनला FIR दायर करायला गेले, म्हणजे तक्रार करायला गेले आधी. पण तेथील जे पोलीस इन्चार्ज होते पवार साहेब, त्यांचं अतिशय सौजन्याचं वागणं, विनम्रतेचं वागणं, त्यामुळेच इतका हुरूप आला मला की खरंच माझं सोनं मला परत मिळेल. पण बाकीच्या लोकांनी मला सांगितलं होतं की असं काही मिळत नसतं एकदा गेलेलं. आणि माझं मंगळसूत्र पण मागे 5 वर्षापूर्वी गेलेलं होतं, ते काही मिळालेलं नव्हतं. पण पवारसाहेबांनी जो मार्गदर्शन आणि त्यांच्या टीमनी, पाटील म्हणून ऑफिसर, त्यांनी जे कामं केलीत ना, आणि सगळे पोलीस म्हणजे जे आहेत त्या टीमचे पवारसाहेबांना माझा सॅल्यूट. खूप छान, इतकं सुंदर वागणूक आणि मुद्देमाल परत देणं, हे खूप छान काम पोलीस खातं करतंय. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाणी टंचाईची समस्या गंभीर बनली आहे. घेरा रसाळगड परिसरातील 5 गावे सध्या तीव्र पाणी टंचाईचा सामना करतात. विशेषतः धनगरवाडी येथील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पाण्याचे स्रोत आटल्यामुळे ग्रामस्थांना दूरवरून पाणी आणावे लागत असून महिलांची मोठी गैरसोय होतीये. परिस्थिती गंभीर झाल्याने धनगरवाडी ग्रामस्थांनी टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. यासाठी ग्रामस्थांनी संबंधित प्रशासनाकडे अर्ज दाखल केले. उन्हाळ्याची तीव्रता वाढत असल्यामुळे येत्या काही दिवसात परिस्थिती आणखीन गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. रत्नागिरीकरांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. वाढत्या उष्णतेमुळे पाण्याची टंचाई निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात असताना रत्नागिरी नगर परिषदेने शहराला उन्हाळ्यातही नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन दिले आहे. रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शीळ धरणात सध्या सुमारे 70 ते 80 दिवस पुरेल इतका पाणीसाठा उपलब्ध असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे सध्या तरी पाणी कपातीची कोणतीही शक्यता नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. दरम्यान रत्नागिरी नगर परिषदेचे पाणी सभापती निमेश नायर यांनी शीळ धरणाची प्रत्यक्ष पाहणी केली. पाहणीनंतर त्यांनी शहरातील नागरिकांना नियमित पाणी पुरवठा केला जाईल अशी खात्री दिली आहे. आज मी शीळ धरणावर जाऊन पाहणी केली, कारण आपल्याला माहिती आहे की दरवर्षी एप्रिल आणि मेमध्ये ह्या पाणी आपल्याला कमी प्रमाणात असतं. तर मी आता आज शीळ धरणामध्ये जाऊन पाहणी केली. माझ्याबरोबर आमचे पाणी खात्याचे पवार होते, चाळके साहेब होते आणि इरिगेशनचे धामापूरकर साहेब होते. तर आम्ही जाऊन पाहणी केली. तर तिथे आज दिनांक 1 तारखेचा आजचा साठा 116.5 मीटर एवढं पाणी आपल्याकडे आहे. आणि हे पाणी आपल्याला कमीत कमी पुढचे 70 दिवस आपल्याला पुरून उरेल शहरासाठी. म्हणजे आपलं रोजचं जे आपल्याला जे पाणी लागतं ते आपल्याला 20 MLT पाणी आपल्याला शहराला लागतं दिवसाचं. तर आपण हे जर कॅल्क्युलेशन केलं तर आपले पुढचे 70 दिवस आपल्याला पाण्याचे काही हाल होणार नाही आहेत. म्हणजे आपलं एप्रिल आणि मेमध्ये, जसं आता मला बरेच लोकांनी विचारलं की 1 दिवस पाणी आड होणार आहे का, तर असं काहीही होणार नाही आहे. लोकांना सफिशियंट पाणी मिळणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील शिरगाववाडी गावासाठी जलजीवन मिशन अंतर्गत 93,000 लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीला मंजुरी मिळाली असून या कामाचा भूमिपूजन सोहळा उत्साहात पार पडला. शिरगाव ग्रामपंचायतच्या सरपंच फरीदा रज्जाक काझी यांच्या हस्ते या कामाचा शुभारंभ करण्यात आला.
या कार्यक्रमाला उपसरपंच मिलिंद बाणे, जिल्हा परिषद सदस्य श्रद्धा मोरे, पंचायत समिती सदस्य साक्षी कुमठेकर, ग्रामविकास अधिकारी उल्हास कोळी, जागा मालक महेश करमरकर, पोलीस पाटील स्वराली पालकर तसेच ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। ही नळपाणी योजना नाकेवाडी, पिंपळवाडी, राऊतवाडी, खामकरवाडी तसेच परिसरातील इतर वाड्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे। या प्रकल्पामुळे नागरिकांना शुद्ध आणि नियमित पाणी पुरवठा मिळणार असून पाणी टंचाईचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येते। या ठिकाणी आडी गावासाठी जलजीवन मिशनमधून सन्माननीय या जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत साहेब यांच्या माध्यमातून 93,000 लिटरची नवीन टाकी मंजूर झालेली आहे। जुनी टाकी 25 ते 30,000 लिटरची खूप जुनी झाल्यामुळे आणि ती बऱ्याच ठिकाणी लिकेज असल्यामुळे या टाकीची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली होती। ही टाकी पालकमंत्र्यांच्या महोदयांच्या माध्यमातून मंजूर झालेली आहे। तिचं भूमिपूजन आज या गावच्या सरपंच मॅडम फरीदा काजी मॅडमच्या हस्ते पार पडते। आंबा आणि काजू बागायतदारांसाठी शासनाने जाहीर केलेली मदत तुटपुंजी असल्याचा आरोप करत शेतकरी वर्गात तीव्र नाराजी व्यक्त होतीये। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड येथे आयोजित पत्रकार परिषदेत माजी आमदार बाळमाने यांनी सरकारच्या निर्णयावर तीव्र टीका केली आहे। आंबा पिकासाठी हेक्टरी 5 लाख रुपये आणि काजू पिकासाठी हेक्टरी 3 लाख रुपये नुकसान भरपाईची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत होती। मात्र शासनाने जाहीर केलेली मदत अत्यंत अपुरी असल्याने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसल्याचा आरोप करण्यात आलाय। शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे शासनाने गांभीर्याने लक्ष न दिल्यास राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली कोकणातील सर्व आंबा काजू शेतकरी संघटित करून मुंबई येथे भव्य मोर्चा काढण्यात येईल असा इशारा देखील बाळमाने यांनी दिला। या पत्रकार परिषदेला युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, दादा सावंत, रवींद्र जोगल, गणेश गावकर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते। आंब्याच्या विक्रीकरता नुसतेच दलाल राहण्यापेक्षा डायरेक्ट ऑफ मार्केटिंग या कृषी विभागानं सुद्धा याचं पूर्व प्लॅनिंग करणं गरजेचं आहे। ओव्हरऑलच आज शेतकरी बँकांची कर्ज गेली 10 वर्षात पुनर्गठनाचा विषय तसाच प्रलंबित राहिला आहे। ज्यांची कॅश क्रेडिट आंब्याची त्याच्यातही सरकारने काही लक्ष दिलं आहे। असे सगळे अनेक विषय याच्यामध्ये आहेत। हळू टप्प्याटप्प्याने आम्ही घेतोय आणि त्यामुळे सगळ्यात मोठं म्हणजे चलो मुंबईचा नारा हा आता आमचा आहे। त्यामुळे हा लढा आमचा तीव्र राहणार आहे। माझी सगळ्यांना विनंती आहे, जो आंबा उत्पादक शेतकरी, जो काजू उत्पादक शेतकरी आहे यांनी या लढ्यामध्ये पक्षविरहित भूमिका घेऊन या लढ्यामध्ये एकत्र यावं अशी आमची या निमित्तानं सगळ्यांना विनंती। त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आमची शेतकऱ्यांच्या वतीनं विनंती आहे की आम्ही तुमच्याकडे येण्यापेक्षा तुम्हीच स्वतःहून इथला जो शेतकरी आहे त्यांचे जे प्रतिनिधी आहेत यांना बोलून एक सकारात्मक चर्चा करून आता तातडीनं उपाययोजना म्हणजे जी आम्हाला नुकसान भरपाई तुम्ही दिली आहे 225 रुपये ही अत्यंत तुटपुंजी आहे, ती आम्हाला नको आहे, आम्ही ती नाकारतोय। ही कोकणातल्या शेतकऱ्याची चेष्टा आहे आणि त्यामुळे किमान प्रति झाडाला आंब्याच्या 5,000 रुपये नुकसान भरपाई, त्याच्यात कुठले निकष, त्याची गाडी आहे, घोडा आहे, त्याच्याकडे मोबाईल आहे, सातबारा किती आहे। आंबा बागायतदारांचा जो नुकसान भरपाई झालेली आहे त्यांचा न्याय देण्याचा त्यांच्याशी काही संबंध नाही। त्यामुळे न्याय देण्यासाठी जी शेतकरी संघटना इथली या ठिकाणी आंबा बागायतदारांनी रस्त्यावर उतरलेले आहेत त्यांच्या पाठीशी आमची संघटना असेल, आमचं सर्व आमचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असतील, रत्नागिरी जिल्ह्यात सुद्धा काल बैठक झाली आणि त्या बैठकीला सुद्धा रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा बागायतदार, काजू बागायतदार होता। त्यांनी सुद्धा चांगला रिस्पॉन्स त्या ठिकाणी दिलेला आहे आणि ते सुद्धा आता पुढच्या लढ्यामध्ये सामील होणार आहेत हे सांगण्यासाठी माने साहेब इथे आलेले आहेत। आणि देवगडच्या शेतकऱ्यांबरोबर ते आहेतच, देवगड असतील, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांबरोबर आहेतच, त्याचबरोबर आता रत्नागिरी सुद्धा आपल्याला तिथे उतरलेली आहे। रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून सायंकाळच्या सुमारास ढगांच्या कडकडाटासह जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे। लांजा, देवरुख, राजापूर तसेच आरगाव, वेळ आणि रिंगणे या भागात गारपीट झाल्याने आंबा आणि काजू पिकांचं मोठं नुकसान झालंय। अचानक बदललेल्या हवामानामुळे बागायतदारांमध्ये चिंता वाढली असून आधीच कमी उत्पादनाच्या पार्श्वभूमीवर या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत असल्याचं दिसून येत आहे। अनेक ठिकाणी गारांच्या तडाख्यामुळे आंबा आणि काजू पिकांची फळगळ वाढली आहे। यामुळे पिकांची गुणवत्ता घसरण्याची भीती व्यक्त केली जात असून बागायतदार आर्थिक संकटात सापडण्याची शक्यता आहे। अवकाळी पावसामुळे शेतकरी आणि बागायतदारांमध्ये धास्तीचं वातावरण निर्माण झालंय। दरम्यान नुकसानीचे पंचनामे करून शासनाने तातडीने मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येते। यावर्षी आंबा पीक हे सुरुवातीपासूनच चांगलं येईल असं वाटलं होतं, परंतु मोहर चांगला आला होता, पर हवामानाच्या बदलामुळं तो संपूर्ण मोहर गळून गेला आणि तुरळक आंबा लागला
आंब्याचं उत्पन्न हे साधारणपणे 10 ते 20% एवढंच आत्ता दिसतंय. आणि आत्ता यापुढे तयार होणारा आंबा आता तोडीला आलेला आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये हवामानामध्ये प्रचंड बदल झालेला आहे. दिवसाचा प्रचंड उष्मा असतो आणि संध्याकाळी पाऊस, वादळी पाऊस असा पडतो, गारपीट होते. त्याच्यामुळे गारपिटीमुळे ह्या आंब्यावरती काही ठिकाणी गळून पडतोय आणि काही त्याच्यावर आंब्यावर चट्टेही येत आहेत आणि तेही नुकसान यावर्षी शेतकऱ्याला सोसावं लागतंय. आणि अशा प्रकारे यावर्षी आंब्याचं उत्पन्न फारच कमी येणार आहे आणि आंबा उत्पादक हा पूर्णपणे उद्ध्वस्त होणार आहे. रत्नागिरी तालुक्यातील शिरगाव येथील उद्यमनगर काळसेकर परिसरात बिबट्याचा वावर वाढल्यानं ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. नुकत्याच घडलेल्या घटनेत बिबट्याने 2 बकऱ्यांचा बळी घेतल्याने स्थानिक नागरिक आणि पशुपालकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. मिळालेल्या माहितीनुसार नईम अली काळसेकर यांनी उदरनिर्वाहासाठी 2 बकऱ्यांचे पालन केले होते. 31 मार्च रोजी पहाटे त्यांच्या घरामागील गोठ्यात बिबट्याने घुसून हल्ला केला. या हल्ल्यात दोन्ही बकऱ्यांचा मृत्यू झाला असून काळसेकर यांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय. ते आजारी असल्याने त्यांच्याकडे इतर कोणतेही उत्पन्नाचे साधन नसल्याने त्यांनी या बकऱ्या पाळल्या होत्या. घटनेदरम्यान सीसीटीव्हीत आवाज ऐकू येत असला तरी बिबट्या स्पष्ट दिसून आलेला नाही. मात्र परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याची भीती व्यक्त केली जाते. दरम्यान नागरिकांच्या सुरक्षेसाठी वन विभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. माझ्या रात्री पहाटेच 3:30 वाजता शेली खादलानी बिबट्यानी. त्याच्यानंतर ही कारवाई करायची आणि ह्याच्या 7 वाजता मी सकाळी फाटीत उठलो. त्या बघितले ते नाही आहे मेलेल्या बकऱ्या. म्हणजे काय ती कारवाई करायची ह्याच्याबद्दल. हे बिबट्याचा आवाज आला तरी ते बिबटे हे करायला लागले. कधी कुत्रे त्यांच्या पाठणं होते 10-12. तक्रार आता केलेली आहे. त्यांनी सकुचिंत करायचा. शक्तीपीठ महामार्ग हा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी महत्त्वाचा प्रकल्प असल्याचं पालकमंत्री नितेश राणे यांनी स्पष्ट केलं आहे. या महामार्गामुळे काही प्रमुख बाजारपेठांवर परिणाम होणार असल्याची भीती व्यक्त केली जात होती. मात्र बांदासारख्या प्रमुख बाजारपेठांना बाधा होणार असल्यास त्या भागांना वगळून महामार्गाचा आराखडा तयार करण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले आहे. महामार्गाबाबत नागरिकांच्या मनात निर्माण झालेल्या शंका आणि प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल. तसेच सर्व संबंधितांना विश्वासात घेऊनच पुढील निर्णय घेतला जाईल असं देखील त्यांनी नमूद केले. शक्तीपीठ महामार्ग हा आपल्यासाठी विकास मार्ग आहे. जेव्हा त्याचा ओरिजिनल प्लॅन बाहेर आला तेव्हा मी असो, आमचे मनीष दळवीजी असो, आम्ही काही मंत्रालय स्तरातल्या अधिकाऱ्यांबरोबर बसलो आणि त्याच्यामध्ये बाधित झालेली गावं ज्याच्यामध्ये आमचं बांदा बाजारपेठ पण बाधित होत होता, अन्य प्रमुख गावं पण बाधित होत होती आणि तिकडच्या सगळ्या लोकांशी चर्चा केल्यानंतर आदरणीय राणे साहेबांनी कलेक्टर ऑफिसमध्ये, मुख्याधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक घेतली आणि मग तिथेच आमचं ठरलं की लोकांचे जे विरोध आहेत, बांदा ही आमच्या जिल्ह्यातली फार प्रमुख बाजारपेठ आहे म्हणून अशा बाजारपेठांना किंवा अशा गावांना वगळून हा महामार्ग जो विकासाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा आहे त्याला आपण पहिला जो प्लॅन होता त्याचा जास्त फायदा गोवाकडे होत होता कारण तो रस्ता निघतच होता डायरेक्ट गोव्यामध्ये. आपण सुचवलं की बाबा महामार्ग करतच असाल तर तुम्ही जिल्ह्याला त्याचा फायदा कसा होईल या दृष्टिकोनातून आपण पहा. त्याप्रमाणे 0 पॉईंट आणि मळगाव या दोन्ही पॉईंट आम्ही सुचवलेले आहेत. त्याप्रमाणे MSRD संबंधित खातं याबद्दल अभ्यास करतायत. मी एक जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आदरणीय मुख्यमंत्र्यांचे सल्लामसलत करल्यानंतर मी जिल्ह्याच्या आणि त्या भागाच्या लोकांना विश्वास देतो. सगळ्यांना विश्वासात घेऊनच हा विकास मार्ग पूर्ण करण्यात येईल. शक्तीपीठ मार्ग पूर्ण करण्यात येईल. सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी खरात प्रकरणात काही बड्या व्यक्तींशी संवाद झाल्याचा दावा केल्यानंतर राज्याचे माजी शालेय शिक्षण मंत्री तथा सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांनी जोरदार पलटवार केला. दमानिया यांच्या दाव्यांमुळे कोणतेही तथ्य नसल्याचे सांगत केसरकर यांनी थेट सवाल उपस्थित केलेत. अंजली दमानिया यांच्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना केसरकर यांनी संबंधित व्यक्तीवर अधिकृत आरोप नसताना संवाद साधण्यात
काहीही गैर नाही. केवळ फोन कॉल किंवा ओळखीच्या आधारे वरिष्ठ मंत्र्यांवर संशय घेणे योग्य नसल्याचं स्पष्ट केलं आहे. श्रीमती अंजली दमानिया यांनी काही महनीय व्यक्तींचे खरात यांच्याशी बोलणं झाल्याचा आज दावा केलेला आहे. जोपर्यंत खरातांवर कुठलेही आरोप नव्हते तोपर्यंत त्यांच्याशी कोणीही फोनमध्ये बोलण्यावर कुठलेही निर्बंध नव्हते किंवा तसं बोलण्यामध्ये कोणतंही गैर नव्हतं. असं असताना केवळ फोनवर बोलले म्हणून सिनियर मंत्र्यांवर आरोप करणं हे संपूर्णपणे चुकीचं आहे असं मला वाटतं. आणि त्याच्याचबरोबर दीपक लोंढे हे खरात यांच्याशी बोलले, त्याच्याशी माझा संबंध जोडण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. माझा काय संबंध आहे दीपक लोंढेंशी? दीपक लोंढे हे सिन्नरला राहतात आणि ते खरातांशी परिचित आहेत आणि त्याच्यामुळे ते खरातांशी बोलले असतील तर त्याच्याशी माझा काहीही संबंध नाही. यासह बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. भेटूयात नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा फक्त माझे कोकण. Thank you.